नारळ कोफ्त्याची करी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 मोठे चमचे तेल, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कांदा सोनेरी रंगावर परतून घेत यात लसूण, आलं, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव एकत्र परतून घेत थंड करत हे मिश्रण दळून घ्यायचं. आता तेलात कांदा, कढीपत्ता, हळद, वाटण घालत हे एकत्रित परतून घ्यायचं. वर कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ आणि पाणी आणि कोथिंबीर घालत या मिश्रणाला उकळी काढायची. झाले आपले नारळ कोफ्ते तयार. सो ग्रेव्हीसाठी तेल गरम केलंय. आता काय करू? कांदा फ्राय करून घे. अच्छा, असं ठेवूया. हलकासा सोनेरी रंग, सोनेरी गोल्डन. आणि यातच आम्ही लसूण आणि आलं. ओके, आता ऑनियन गोल्डन ब्राऊन झाले. आता आपण टोमॅटो घालूया. अच्छा, घालू सगळं? येस. आता आपण कोकोनट पण थोडासा. इथे आम्ही ओल्या नारळाचा चव घालतोय, पण सुका नारळ किसलेला घातला तरी चालेल. चालेल. आणि हेही फ्राय करायचं. हे सगळे आपण फ्राय करून घेतले. आता आपण थोडासा गार झाले की ह्याला आपण ग्राइंडिंग करून घेऊया. आता आपण हे सगळे जे फ्राय करून घेतले, आता ते मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. येस. थोडंसं पाणी घालूया. बॅटर आमचं बनवून तयार आहे. आता पुढे काय करूया? तर ह्याचं ग्रेव्ही बनवूया. अच्छा, तेल गरम केले. आता थोडासा कांदा, कढीपत्ता घालूया. अच्छा, आणि थोडंसं कलर साठी हळद. आणि आता हे वाटण याला मिक्स करून घेऊया. थोडा वेळ मसाला भाजून घेऊया. आता हे सगळे मसाले भाजून झालेत, फ्राय करून झालेत. आपण तिखट आणि कांदा लसूण मसाला. आणि तुम्ही बघू शकाल याला ना खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण मसाले घालतोय. कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट. मीठ घालूया. येस. मस्त दिसतंय इतकं छान, आणि सुवास तर इतका जबरदस्त येतो. पाणी घालूया. येस, पाणी घालूया. त्याची ग्रेव्ही करून घेऊया. आणि हे नारळाच्या उंडांसाठीची ग्रेव्ही मस्त इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसतीये. आता थोडंसं कोथिंबीर. आणि आता डिश आपली ऑलमोस्ट तयार आहे. आणि मग हे कसं खायचं? म्हणजे आता जेव्हा आपण जेवायला आधी बसतो तेव्हा आपण हे प्लेट मध्ये कोफ्ते ठेवायचे. मग वरून ग्रेव्ही सर्व करायची. ग्रेव्ही मध्ये कोफ्ते इन ऍडव्हान्स नका टाकून ठेवू, नाहीतर ते काय होतं, बेसन आहे त्यामध्ये, ते खूप ग्रेव्हीतला रस पितं आणि मग ग्रेव्ही नाही राहत.